डीपीसी आणि ग्रामीण डीपीसी अशा वेगवेगळ्या बैठका घ्यायच्या. जरी निधी एक असला तरी बैठकांच्या माध्यमातून ज्या ज्या मागण्या त्या वेगवेगळ्या विचारात केल्या जाईल. ग्रामीण आमदारांनी याला विरोध केलेला आहे की भविष्यात शहरी आमदारांचं वर्चस्व राहील आणि मग ग्रामीणवर अन्याय होईल. एक लक्षात घ्या की देश बदलतो आहे, प्रदेश बदलतो आहे, मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात नागरीकरण होत आहे, शहरीकरण होत आहे. अशा परिस्थितीमध्ये नियोजन मंडळाचा जो निधी असतो, ज्याला DPCचा फंड म्हटलं जातं, तो मुख्यत्वावर ज्या योजना आहेत त्या सर्व ग्रामीण भागासाठी असतात, शहरी भागासाठी काही नसतात. शहरी भागाचं नाव काढलं तर महानगरपालिकेकडे बोट दाखवलं जातं, परंतु राज्य सरकारच्या नगरविकास विभागाच्या अनेक योजना ज्या आहेत त्या त्याच्याशी संबंधित असतात. म्हणून काल DPCची बैठक होत असताना मी त्या ठिकाणी माननीय पालकमंत्री महोदयांना त्या ठिकाणी विचारणा केली की शहरासाठी नवीन DPC व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आपण वेगळी बैठक या ठिकाणी आयोजित करावी. कारण ग्रामीणच्या मुद्दे जेव्हा चर्चेला येतात, आमचा 2-2, 3-3 तास वेळ हा ग्रामीणच्या मुद्द्यांवर जातो, शहरांचे मुद्दे या ठिकाणी चर्चेला जात नाहीत. त्यामुळं त्यांनी शेवटी सांगताना सांगितलं की जनगणना आता होणार आहे, या ठिकाणी SIR सुरू आहे आणि नवीन जी काही होणार त्यामध्ये निश्चितच शहराची DPCसुद्धा होऊ शकते असं ते म्हटले. आणि त्यानंतर त्यांनी निर्णय दिला की शहरांचे आमदार आणि शहरांचे प्रमुख महानगरपालिकेशी संबंधित यांची एक मिनी DPC ही 27 तारखेला आम्ही घेऊ आणि तसा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी दिला. ग्रामीणचे आमदार म्हणतात की मग ग्रामीणवर अन्याय होईल भविष्यात. नाही, याच्यात ग्रामीणवर अन्याय होण्याचं काही कारण नाही आहे, कारण ग्रामीणचा कोणताही निधी आम्ही मागून घेत नाही आहोत आणि त्यांच्याशी आमचे कोणत्याही प्रकारची तक्रारही नाही आहे. शहराचे जे प्रश्न आहेत ते चर्चेला यावेत आणि त्याला न्याय मिळावा. शेवटी नागपूर शहर हे राज्याची उपराजधानी आहे आणि त्या राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा नागपूरचे आहे. त्यामुळं नागपूरचं वैभव टिकवण्यासाठी नागपूरच्या जनतेचं पर कॅपिटा इन्कम वाढावं, नागपूरचा GDP वाढावा या दृष्टिकोनातनं आणि या ठिकाणी शांतता आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहिली जावी यासाठी असल्या प्रकारचा प्रयोग आणि DPC होणं अत्यंत आवश्यक आहे अशी मांडणी त्या ठिकाणी केली. आपला देश युवांचा देश आहे असं घसा कोरडा करून सांगण्यात येतं की युवकांची लोकसंख्या ही देशामध्ये सगळ्यात मोठी आहे आणि जेव्हा या देशातला युवक, या देशातला विद्यार्थी हा उद्विग्न होतो, मोर्चा काढतो आणि अशा प्रकारची लाठीचार्ज करून त्यांना त्या ठिकाणी कुचलल्यासारखं करता येणं, ज्या घटना मी बघत होतो, एका मुलीला अशा पद्धतीने मारलं की ती क्रिटिकल आहे. मुलांवर लाठीचार्ज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झाला. म्हणजे हा देश आता हुकुमशाहीकडे वाटचालही हुकुमशहा बनला आहे असं चित्र काल त्या ठिकाणी निर्माण झालं. हा सरासर या देशाच्या लोकशाहीवर घाला घालण्याचा प्रकार आहे आणि संविधानाला न जुमानता या ठिकाणी कृत्य या ठिकाणी घडलं. त्याचा निषेध या देशामध्ये सर्वत्र युवकांमधून, विद्यार्थ्यांमधून व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्यांचं आंदोलन संसदेकडे येणार हे पंतप्रधानांना माहीत होतं. पंतप्रधान काल संसदेत पोहोचले आणि त्या ठिकाणी त्यांनी टिप्पणी विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्याऐवजी राहुल गांधींच्या वयावरून केले. 56 वर्षाचा तरुण. माननीय पंतप्रधानांबद्दल काय बोलावं. जेव्हा विकासाबद्दल चर्चा होते तेव्हा नेहरूंच्या बद्दल चर्चा केली जाते. जेव्हा एखाद्या देशातल्या इश्यूंबद्दल चर्चा केली जाते तेव्हा राहुल गांधींवर चर्चा केली जाते. त्यांच्या मुखातनं झोपताना आणि उठताना गांधी परिवाराचं नाव येतं, त्याशिवाय त्यांना झोपसुद्धा लागत नाही. तर काल जे घडलं त्याची कल्पना त्यांना होती, कारण विद्यार्थ्यांचं आंदोलन सातत्यानं त्या ठिकाणी सुरू होतं. अशा परिस्थितीमध्ये त्याची कोणत्याही प्रकारची त्यांनी बाजू न घेता, बाजू म्हणण्याच्या ऐवजी त्याची दखल न घेता त्यांनी त्यांचं वर्तन हे निश्चितपणे या देशाच्या युवकांना त्यांची मनं दुखवणारं होतं. त्याबद्दल काय या ठिकाणी बोलावं. तुम्हाला कल्पना असेल की मणिपूरमध्ये स्त्रियांवर इतका अमानुष अत्याचार झाल्यानंतर जो माणूस त्या ठिकाणी पायसुद्धा ठेवत नाही,
जेव्हा या देशातला शेतकरी आंदोलन करतो, त्यांच्या आंदोलनाला कुचललं जातं, न्याय दिला जात नाही, तर ते विद्यार्थ्यांबद्दल काय करणार? शेवटी संघर्ष आहे, हा संघर्ष सडकेवरच होणार आणि त्या संघर्षाला आमचं संपूर्णपणे पाठिंबा आहे. या देशाच्या युवकांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम काँग्रेस पक्ष या ठिकाणी निश्चितपणे करेल आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात तो पुढाकार घेतल्याशिवाय राहणार नाही.